रिक्षा चालवीन पैसे कमवीन पण मराठी बोलणार नाही. नवी मुंबईच्या या रिक्षा चालकाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता सरकारने थेट लायसन्सवरच कारवाईचा इशारा दिलाय. नवी मुंबईतील एका रिक्षा चालकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये प्रवाशासोबत बोलताना तो मराठी नाही बोलणार असं म्हणताना दिसतोय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकाराची आरटीओने दखल घेतली असून संबंधित रिक्षा चालकाचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं समोर आले. पण आता याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनेही आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रात ऑटो आणि टॅक्सी ड्रायव्हर्ससाठी बेसिक मराठी येणं अनिवार्य करण्यात आले आणि आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट इशारा दिलाय की मराठी शिकण्यास नकार देणाऱ्या चालकांवर लायसन्स सस्पेंड किंवा कॅन्सल करण्याची कारवाई होऊ शकते. एवढंच नाही, 20 ऑगस्ट पासून नवीन ऑटो आणि टॅक्सी देताना मराठी लँग्वेज व्हेरिफिकेशन प्रोसेसचं व्हिडिओग्राफी ही केली जाणार आहे. म्हणजे परीक्षा किंवा व्हेरिफिकेशन प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारच्या निर्णयावर तुम्ही सहमत आहात का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.